मित्रमैत्रिणींनो नमस्कार, सुप्रभात. मी आपली सखी सुनीता मैत्र यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते आहे. मित्रांनो, तुम्ही आम्ही बहुतेकदा गोव्याला भेट देतो ते इथल्या सुंदर बीचेसवर, म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर मौज मजा करण्यासाठी किंवा इथल्या मंदिरांना, इथल्या चर्चेसना भेटी देण्याकरता, त्याचं आर्किटेक्चर बघण्याकरता. गोव्यात काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत याची सहसा कुणाला कल्पना नसते, पण याला एक अपवाद आहे, तो फोर्ट अग्वादचा. होय, गोव्याच्या सफरीचा तुम्हीही विचार करत असाल तर पर्यटन स्थळांच्या यादीत तुम्हीही अग्वाद किल्ल्याचा नक्की समावेश करा. का ते मी सांगणार नाही, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपोआप लक्षात येईल. चला तर मग निघूया अग्वाद फोर्टकडे. मित्रांनो, पणजीतून आत्ता आपण परवरी कंडोलीम मार्गे अग्वादा किल्ल्याकडे निघालेलो आहोत. पणजीपासून अग्वादाचं अंतर आहे साधारण 19-20 किलोमीटर. हा किल्ला कांदोळी म्हणजेच कॅन्डोलीम जिल्ह्यात येतो. कलंगूट बीचवर जर तुम्ही असाल तर अवघ्या 6 किलोमीटरवर हा किल्ला आहे. पण मला काय वाटतं माहिती का, आपल्या राहण्याच्या ठिकाणापासून आपल्याला जे स्थळ बघायला जायचं आहे, पर्यटन स्थळ, ते दूर असो किंवा जवळ, गोव्यातला प्रवास मला तरी कधीच कंटाळवाणा वाटत नाही. आणि त्यात आपली गाडी असेल, म्हणजे त्यातही 2 व्हीलर असेल तर हा 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 जिंदगी एक सफर है सुहाना हे गाणं म्हणत मस्तपैकी प्रवास होऊन जातो. एकतर ही पावसाळी हवा आहे, त्यात गोवेकरांप्रमाणेच शांतपणे पहुडलेले हे रस्ते आहेत, हा निसर्गरम्य भवताल आहे आणि पोर्तुगीजांच्या वास्तुकलेचा म्हणजे आर्किटेक्चरचा नमुना पेश करणारी ही इथली घरं, चर्चेस, हे सगळं बघत 5-50 किलोमीटर अंतर केव्हा पार केलं कळतही नाही. मित्रांनो, प्रवास तसा थोडासा मोठा आहे. जाता जाता या किल्ल्याच्या उभारणीचा इतिहास सांगते. म्हणजे आपण ज्या किल्ल्याला भेट देतो आहोत तो अग्वाद फोर्ट, तर त्याचं खरं नाव आहे सांता कांतारीन. 17व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज गोव्यात चांगलेच स्थिरावलेले होते आणि अचानक एके दिवशी 7 डच जहाजं मांडवी नदीच्या मुखाशी जुन्या गोव्यासमोर असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर उभी ठाकली. नदीचं मुख म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती असेल. जिथे नदी समुद्राला मिळते, तिचा संगम होतो समुद्राशी, तिला म्हणतात नदीचं मुख. तर तिथे ही 7 डच जहाजं जी आहेत ती उभी होती. सशस्त्र अशा या डच जहाजांनी मनात आणलं असतं तर तेव्हाच पोर्तुगीजांना हरवून गोव्याचा प्रदेश जिंकून घेतला असता. पण त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असणाऱ्या गोव्याची फक्त प्रचंड लूट केली आणि ते निघून गेले. त्यावेळी मांडवी किनारी असणाऱ्या रेईश मागुश आणि गाशपार दियाश या पोर्तुगीजांच्या 2 किल्ल्यांनी कसं बसं या आक्रमणाला उत्तर दिलं म्हणण्यापेक्षा प्रयत्न केला, पण अर्थातच ते प्रयत्न कमकुवत ठरले. आणि या प्रकरणानंतर मात्र पोर्तुगीजांचे डोळे खाडकन उघडले आणि मांडवीच्या मुखाशी, म्हणजे मांडवी जिथं समुद्राला मिळते तिथं हा सांता कांतारीन, ज्याला आपण भेट द्यायला निघालेलो आहोत, तो अग्वाद किल्ला, तिच्या उभारणीचा संकल्प त्यांनी केला. 1609 साली त्यांनी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं आणि 1612 साली या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. जवळजवळ 5 वर्ष या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं. पोर्तुगीजांच्या 400 वर्षांच्या राजवटीत हा किल्ला म्हणे कुठल्याच आक्रमणकर्त्याला जिंकता आला नाही. 1612मध्ये जेव्हा अग्वादचं बांधकाम नुकतंच पूर्ण झालेलं होतं, त्याचवेळी आदिलशहाचा सरदार अब्दुल हकीम यानं गोव्यावर आक्रमण केलेलं होतं. अग्वाद ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलेला होता, पण या पराक्रमी सरदाराचा प्रयत्न देखील अपुरा ठरला. पुढं गोव्यातला पोर्तुगीज छळवाद संपवायला 1666मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्यानंतर संभाजी महाराजांनीही मोहीम उघडली, पण पोर्तुगीजांच्या बलदंड लष्करी ठाण्यामुळं त्यांना देखील पोर्तुगीजांच्या ताब्यातून हा किल्ला घेता आला नाही. पुढं भारत इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त होण्याचा दिवस जवळ आला, तरी गोवा काही पोर्तुगीजांच्या तावडीतून स्वतंत्र होण्याची शक्यता दिसेना. तेव्हा 18 जून 1946 या दिवशी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्ती संग्रामाचं रणशिंग फुंकलं. त्यावेळेला त्यांना अटक झाली आणि त्यांना इथेच याच परिसरात असलेल्या म्हणजे अग्वादा फोर्टच्याच जेलमध्ये, तुरुंगात डांबलं गेलं होतं असं सांगतात. पोर्तुगीज गेल्यानंतर 1962च्या सुमाराला हा किल्ला भारताच्या ताब्यात आला, म्हणजे किंबहुना संपूर्ण गोवा प्रांतच आपल्याकडे आला. मित्रांनो, इतिहासाची उजळणी करता करता आपण अग्वाद किल्ल्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत.
एक चांगली गोष्ट इथे आहे की थेट तटबंदीपर्यंत आपल्याला आपलं वाहन नेता येऊ शकतं. तटबंदीच्या बाहेरच पार्किंगची सोय आहे. चला आता आपण सांता कांतारीन म्हणजेच अग्वाद किल्ल्यात प्रवेश करूया. गोवा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. त्याच्यामुळे हा अग्वाद फोर्ट 24 तास काही खुला नसतो बरं का आपल्याला बघण्याकरता. सकाळी साधारण 9:30 वाजता उघडतो आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला तो पाहता येतो. आणखी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. अशा ऐतिहासिक स्थळांना आपण जेव्हा भेटी देतो, विशेषतः जी स्थळं शासनाच्या ताब्यात आहेत, म्हणजेच पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत, शासनाच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत, त्यांना जेव्हा आपण भेटी देतो तेव्हा कॅश अवश्य जवळ बाळगा आणि त्यातही सुट्या नोटा आपल्याकडे असणं अतिशय एक आवश्यक आहे. कारण एकतर बहुतेक ठिकाणी प्रवेश फी म्हणजे एंट्री फी असते आणि ती पण 22 रुपये, 23 रुपये, 27 रुपये, 32 रुपये अशी असते. आणि जरी कॅशलेस पेमेंट करता स्कॅन कोडची व्यवस्था केलेली असली तरी एकतर मोबाईलला रेंज इथे बऱ्याचदा नसते किंवा स्कॅन कोड काम करत नाही. तेव्हा सुटे पैसे अवश्य जवळ बाळगा. इथं तिकीट प्रति व्यक्ती काहीतरी 25-26 रुपये आहे. त्यामुळे 500ची नोट समोर केली तर उरलेले पैसे परत मिळवण्याकरता तुम्हाला थांबावं लागेल. वेळ वाया जाईल आणि आपण जेव्हा पर्यटनाकरता जातो तेव्हा वेळच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे आपल्याकडे सुटे पैसे असणं केव्हाही फायद्याचं ठरेल. चला आता आपण किल्ल्यात प्रवेश केलेला आहे. किल्ल्याच्या सभोवती संरक्षणाकरता खंदक आहे आणि खंदकाच्या खोदकामातलेच दगड तटबंदीला वापरलेले आहेत. बहुतेक किल्ल्यांच्या बाबतीत आपल्याला असंच दिसतं की किल्ल्यांच्या भोवती खंदक असतो की जेणेकरून शत्रूला थेट हल्ला करता येऊ नये. पूर्वीच्या काळी तर या खंदकांमध्ये पाणी सोडून त्यात मगरी वगैरे सोडलेल्या असायच्या असे आपण ऐकलेलं आहे. खंदक ओलांडून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर हे पहा, समोर मोकळं मैदान दिसतं. एक दीपगृह इकडे आहे आणि मध्यभागी पाण्याची टाकी आहे आणि चारही बाजूला तटबंदी आहे. काही ठिकाणी अवशेष शिल्लक आहेत, काही ठिकाणी बऱ्यापैकी वास्तू आहेत. पण जमिनीवर चिरे बसवलेले आहेत, म्हणजे उघडी जमीन कुठे दिसत नाही आहे. त्यामुळे किल्ला स्वच्छ वाटतो आहे. या किल्ल्याचा उपयोग बरं का पाणी आणि दारूगोळा साठवण्यासाठी केला जायचा. किल्ल्याच्या आत असणारी दारूगोळ्याची जी कोठारं आहेत ती आता खूप मोठ्या प्रमाणात त्यांची पडझड झालेली आहे. त्यामुळे त्यांचे अवशेषच पाहायला मिळतात. पण किल्ल्याची तटबंदी मात्र आजही सुस्थितीत आहे. किल्ल्याला मुख्य आक्रमणाचा धोका होता तो समुद्राच्या बाजूनं. त्यामुळंच पोर्तुगीजांनी या बाजूला समुद्राच्या बाजूला 2 बुरुज उभारले. एकाचं नाव आहे गालव्हाव बुरुज आणि दुसऱ्याचं नाव आहे लिआंड्रिश बुरुज. एका बुरुजावर म्हणे 7 तोफा होत्या तर दुसऱ्यावर 10 तोफा. खाडीच्या दिशेनं अर्थातच त्या आवासून मारा करायला सज्ज असत. आता या तोफा काही इथे दिसत नाही आहेत आपल्याला. पण तुम्ही बघताच आहात की या किल्ल्यावरून 4ही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येते. त्यामुळेच या किल्ल्याच्या माध्यमातून किनाऱ्यावरच्या पोर्तुगीज जहाजांना पूर्ण संरक्षण त्यावेळच्या पोर्तुगीज राज्यकर्त्यांना पुरवता यायचं. हा सांता कांतारीन किल्ला बांधत असताना पोर्तुगीजांना या किल्ल्याच्या दरवाजाजवळच एक विहीर सापडली आणि या खडकात देखील एके ठिकाणी गोड्या पाण्याच्या जिवंत झऱ्याचा शोध लागला. उत्कृष्ट आणि मुबलक असं पाणी मिळाल्यानंतर म्हणजे चोहोबाजूला समुद्र असताना समुद्राच्या इतक्या नजीक गोड्या पाण्याची सोय झाल्यामुळे किल्लेदारांना इथे एक प्रचंड मोठा हौद बांधला. रहाट आणि पन्हाळीची सोय करून किल्ल्यावरून पाणी खाली जहाजांना देण्याची व्यवस्था केली. गोड्या आणि थंड पाण्याच्या या मुबलक उपलब्धतेमुळंच हळूहळू या किनाऱ्यावर पोर्तुगीजांची जहाजं थांबायला लागली आणि त्यामुळं मग पुढं या किल्ल्याचा जहाजातून येणाऱ्या प्रवाशांना पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी उपयोग केला जाऊ लागला. पोर्तुगीज भाषेत पाण्याला म्हणतात आग्वा. भरपूर पाणी देणाऱ्या झऱ्याला तिकडे म्हणतात माय द आग्वा म्हणजे पाण्याची आई. पुढं या शब्दांची उलटापालट होऊन अग्वाद असं नाव या किल्ल्याला मिळालं. म्हणजे पाणी पुरवणारी ही आई म्हणून या फोर्टचं नाव झालं अग्वाद. साहजिकच मग सांता कांतारीन हे नाव विसरलं गेलं आणि आम्ही आता याला आग्वाद या नावानंच ओळखतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जहाजामध्ये पाणी भरण्यासाठी किल्ल्यात एक भूमिगत टाकी बांधण्यात आली आणि या टाकीत जवळपास 24 लाख गॅलन पाणी साठवलं जातं. 17 खांबावर उभी असलेली ही भूमिगत टाकी
हे या किल्ल्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. पोर्तुगालमधून येणाऱ्या जहाजांचा त्यामुळंच म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेमुळे भारतातला हा पहिला थांबा असायचा हा किनारा. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या या पाण्याच्या टाकीत पाणी जमा करण्याकरता किल्ल्याच्या आतल्या भागातली जमीन ही सगळी जी वरची आपल्याला दिसते ती जांभा दगडानं म्हणूनच बांधून काढलेली आहे. त्यामुळे या टाकीत साठणारं पाणी स्वच्छ असतं. हा दिसतोय तो या किल्ल्यातला लाईट हाऊस दीपगृह. 1864 साली तो बांधला गेलेला होता आणि असं म्हणतात की आशिया खंडातला तो सर्वात जुना दीपगृह आहे. या दीपगृहाजवळच या लाईट हाऊसजवळच 150 मण वजनाची प्रचंड मोठी घंटाही होती. दर तासाला ही घंटा यांत्रिक पद्धतीनं वाजवली जाईल अशी सोयसुद्धा होती. सध्या ही घंटा असं सांगतात की पणजीच्या चर्च ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शनमध्ये आहे. असो, पण प्रदीर्घ सेवा बजावलेल्या या दीपगृहाला या लाईट हाऊसला 1976 साली कायमचं बंद करण्यात आलं आणि सध्या या दीपगृहावर जायची परवानगी नाही आहे. किल्ल्याच्या परिसरातच नवीन दीपगृह उभारलेलं आहे, त्याला अग्वाद लाईट हाऊस म्हणतात. तो मात्र अद्याप चालू आहे. आपण तिकडे जाणार आहोत आणि तिथून या परिसराचं विहंगम दर्शन घेणार आहोत. पाहिलं, इथून पणजी शहर आणि कांदोलीचा काही भाग म्हणजे कॅन्डोलिमचाही काही भाग दिसतो. डाव्या हाताला हा दिसतोय तो मीरामार बीच. मागच्या व्हिडिओत आपण मीरामार बीचवरून अग्वाद फोर्ट पाहिला होता, आठवतंय ना? व्हिडिओ पाहिलेला नसेल तर अवश्य पहा. लिंक इथे आय बटनमध्ये शेअर केलेली आहे आणि गोवा व्लॉगच्या प्लेलिस्टची लिंकच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता इथे उजवीकडे पहा, अथांग अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरचे सिंकेरीम, कंडोलीम, कलंगूट, बागा हे एकापाठोपाठ एक सलग जे बीच आहेत त्यांचं हे विहंगम दृश्य आहे. केवळ अविस्मरणीय ना? खरं तर इथून पाय निघत नाही आहे, पण आमच्याकडे वेळेची कमतरता आहे. अन्यथा लोअर अग्वादकडेही तुम्हाला घेऊन गेले असते. तुम्ही मात्र जेव्हा केव्हा इकडे याल तेव्हा वेळ काढून या, किमान अर्धा दिवस. शक्यतो कलत्या दुपारी या. म्हणजे काय होईल की हा अग्वाद किल्ला पाहिल्यानंतर खाली ताज हॉटेलजवळ लोअर अग्वाद आहे, म्हणजे सिंकेरीमचा किल्लाही म्हणतात तिला. तर त्या सिंकेरीम बीच परिसरात असणारा लोअर अग्वाद किल्ला म्हणजे समुद्राच्या पाण्यात घुसलेला आणि अनेक वर्ष समुद्राच्या धडकणाऱ्या लाटांना छेदत उभा असलेला एक विशाल बुरुज आहे तो. त्या बुरुजावर उभारून फेसाळणाऱ्या समुद्रात अस्ताला जाणारा सूर्य बघण्यात एक वेगळीच मजा आहे. तो अनुभव मी मागच्या ट्रीपमध्ये घेतलेला होता, त्याचे काही फोटो तुमच्यासाठी इथे शेअर करते आहे. मित्रांनो, उद्यापासून आमच्या पावसाळी ट्रेकची सुरुवात होणार आहे. कधीही न पाहिलेला गोवा आमच्याबरोबर तुम्हालाही अनुभवायचा असेल तर पुढच्या शनिवारचा व्हिडिओ चुकवू नका. दरम्यान आजची अग्वादा फोर्टची सफर मजेदार वाटली का? कळवा कमेंट्समध्ये. व्हिडिओला लाईक करा, कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकारी यांच्याबरोबर व्हिडिओची लिंक शेअर करा. चॅनलवर नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार.